नमस्ते. आज आपण पोहा आणि मटारचे रोल करणार आहोत. त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी भरून जाडे पोहे घेतलेत. हे पोहे आपण आधी आता 1-2 वेळा स्वच्छ धुवून घेऊया. पोहे चांगले 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेत. त्यातलं पाणी साफ काढून टाकले. आता हे आपण असे 1-5 मिनटं ठेवून देऊया बाजूला. इथे मी मटार घेतला आहे वाफवून. तर तो आपण या भांड्यामध्ये घालून थोडा जाडसर असा वाटून घेऊया. असा मी जाडसर असा वाटून घेतला आहे. आता आपण हे जे पोहे भिजवलेत त्याच्यामध्ये हा मटार घालूया. इथे मी एक कांदा घेतला आहे बारीक चिरून. जेवढा बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरायचा. तसंच एक गाजर पण घेतलं आहे बारीक चिरून, ते पण आपण त्यात घालूया. अर्धी वाटी कोथिंबीर आहे बारीक. चवीनुसार आपण त्याच्यात मीठ घालूया. इथे माझ्याकडे आलं लसूण आणि हिरवी मिरचीची जाडसर अशी पेस्ट आहे वाटलेली, ती 1 चमचा त्याच्यात टाकूया. यात आपण पाव चमचा हळद घालूया, अर्धा चमचा गरम मसाला घालूया आणि पाव चमचा हिंग घालूया. 2 चमचे बेसन घातलं त्याच्यामध्ये. आता हे आपण आधी पाणी न घालता असंच मिक्स करूया हाताने, कारण पोह्यामध्ये पाणी आहे, आपल्या कांद्यामध्ये पाणी आहे. मीठ टाकल्यावर थोडं पाणी सुटतंच. असं सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपण याच्यात बटाटा नाही आज घालणार आहोत. हलक्या हातानेच मळायचं, जास्त गोळा नाही त्याचा करायचा, म्हणजे ते आतून छान खुसखुशीत होतात. हलक्या हाताने असा त्याचा मस्त गोळा तयार केलेला आहे. आता आपण 5 मिनटं त्याला असाच ठेवूया आणि मग त्याचे रोल करूया. त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पिठातला एक गोळा घ्यायचा आणि हलक्या हाताने असे त्याचे रोल बनवायचे मस्त असे. हाताला तेल लावल्यामुळे हाताला ते चिटकत नाहीत. असे आपण छोटे छोटे सगळे रोल बनवून घेऊया. असे आपले सगळे पोहा मटरचे रोल म्हणा किंवा मोठिये म्हणा, कबाब म्हणा, तयार झालेले आहेत. आता ते आपण फ्राय करायला घेऊया. मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि आता आपण हे जे पोहा मटारचे रोल केलेत किंवा मोठिये केलेत किंवा कबाब केलेत ते आपण आता तळून घेणार आहोत. तेल चांगलं तापले. मी गॅस मीडियम केलेला आहे. टाकल्या त्याला हलवायचं नाही. आपले रोल मस्त फ्राय झालेले आहेत. आता ते आपण टिश्यू पेपरवरती काढून घेऊया. असे आपले पोहा मटारचे कबाब म्हणा किंवा रोल म्हणा किंवा मुठिये म्हणा तयार झालेले आहेत. मस्त एकदम कुरकुरीत आहेत वरून आणि आतून एकदम खुसखुशीत झालेले आहेत. गरमागरम आहेत. अशीच तुम्ही पण करा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी चहाबरोबर. आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.